मी पक्षाकडे अधिकृत अशी उमेदवारी मागितली होती, पण पक्षाने माझा काही विचार केला नाही. कारण ही सीट माझगाव पंचायत समितीची सीट ही सर्वसाधारण ओपनसाठी होती आणि आम्ही 4 कॅन्डिडेटने उमेदवारी मागितली होती. पण पक्षाला सुद्धा आम्ही सांगितलं होतं की ह्या 4 उमेदवाराला तुम्ही कोणालाही उमेदवारी देऊ शकता, आम्ही त्याचं काम करणार. पण आमच्या इकडच्या ज्या स्थानिक नेते आहेत त्याने आमचं कुठच्याही प्रकारचं न ऐकल्यामुळे त्याने आपल्या ओबीसी कॅन्डिडेट त्याने दिलेला आहे ओपनची जागा असताना. कारण हे आरक्षण हे कशाला आहे, नाहीतर काय उपयोग आरक्षणचा आहे. तर त्याप्रमाणे केलं नसल्यामुळे मला माझ्या पहिल्यांदा मी फॉर्म भरताना माझ्या गावातील सगळ्या लोकांना विचारूनच मी फॉर्म भरला होता. त्यानंतर मी सोनुरीला गेलो, नंतर माझगावला गेलो. माझगावच्या लोकांनी सर्व लोकांनी सांगितलं की मला तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका, तुम्ही लढायचं आहे आणि तुम्ही 100% जिंकणार या उद्देशाने मी फॉर्म ठेवला. आणि सर्व जनता ही माझ्या बरोबर आहे आणि माझा विजय हा 100% आहे. कारण आमच्यावर हा आमच्या ओपन समोर हा अन्याय केलेला आहे. ह्या अन्यायाची वाचा हे माझगाव वासीय, वेतीय वासीय आणि सोनुर्ले वासीय हे 100% मतदान रूपी मला मतदानाचे आशीर्वाद देऊन हा रिझल्ट 100% माझ्या बाजूने येईल कौल. कारण आता मी पूर्ण माझगावमध्ये फिरतो आहे तर मला माझगावच्या लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे. अरे जितू, तू चांगलं केलंस हेच माझ्या पाठीवर थाप मारून मला सांगतात, जितू तू लढ, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि माझा विजय निश्चित आहे. कारण माझ्याबरोबर सगळी युवक पिढी आहे. आमच्या गावाचे सरपंच गुणाजी गावडे ह्यांचं काम सुद्धा तुम्हाला माहिती आहे. बऱ्याच लोकांना त्यांचं काम तुम्हाला माहिती आहे वेतीय गावात कसं चाललंय ते. कारण आम्ही पूर्ण तिथे पक्ष बघत नाही, एकोप्याने आम्ही काम करतोय. आणि तसंच सोनुर्लीला सुद्धा आम्ही काम करतोय. माझगाववासीय बरेचसे लोक मला ओळखतात जितू या नावाने. आणि माझा विजय हा निश्चित आहे. आणि मी 100% विकासाची जी कामं काय असतील ती मी ह्यापूर्वी माझगावला झाली नसतील एवढी 100% मी या 5 वर्षात करीन. आणि माझा विजय हा 100% आहे.